आहे की तुम्ही चांगले काम करत आहात. मी आहे सुषमा. पृथ्वीवर हजारो वर्षांपासून पाऊस पडत आहे. समुद्र आणि समुद्रातील पाणी कधीच कोरडे का होत नाही याचा तुम्ही कधी विचार केला होता का? पृथ्वीवर पोहोचणारे 1% कमी पाणी माणसाला उपयुक्त आहे. हे पाणी सर्व सजीवांच्या गरजा भागू शकेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी इयत्ता 9वीच्या सामाजिक अध्ययनातील हायड्रोस्फिअर या विषयाविषयी आपण वाचूया. शिकण्याचे परिणाम याबद्दल जाणून घेऊ शकाल. हायड्रोलॉजिकल चक्र. पाण्याचे स्रोत. महासागर. समुद्राला दिलासा. कीवर्ड. प्रवाह. एक छोटी अरुंद नदी. बाष्पीभवन. द्रवातून बाष्पात रूपांतरित होण्याची प्रक्रिया. पाताळ मैदान. पाताळ मैदान म्हणजे खोल समुद्रावरील पाण्याखालील मैदान. कॉन्टिनेंटल शेल्फ. महासागराच्या खाली वसलेले आणि समुद्राच्या तळाशी उतरणारा खंडाचा भाग. पाहूया हा संकल्पना नकाशा. हायड्रोलॉजिकल चक्र. पाणी हे चक्रीय नवीकरणीय संसाधन आहे. महासागरातून जमिनीकडे आणि नंतर जमिनीतून महासागरात पाणी एका चक्रातून जाते. जलशास्त्रीय चक्र म्हणजे द्रव, घन आणि वायू अवस्था अशा विविध स्वरूपात पाण्याचे अभिसरण. महासागर, वातावरण, जमिनीचा पृष्ठभाग, उपपृष्ठीय आणि सर्व सजीव यांच्या पाण्याची सतत होणारी देवाणघेवाण याचाही यात उल्लेख आहे. हायड्रोलॉजिकल चक्र कधीकधी अशा प्रकारे व्यक्त केले जाते. पर्जन्यमान इज इक्वल टू रन ऑफ प्लस बाष्पोत्सर्जन. आता आपण जलचक्रातील 6 टप्पे पाहूया. ते असे आहेत. बाष्पीभवन, वाहतूक, द्रवीभवन, पर्जन्यमान, वाहून जाणारे पाणी, भूजल. बाष्पीभवन. बाष्पीभवनाद्वारे पृथ्वीच्या पृष्ठभागावरून वातावरणात पाणी हंसांतरित केले जाते. ज्या प्रक्रियेद्वारे पाणी द्रवातून वायूमध्ये बदलते.
सूर्याची उष्णता गरम होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाण्याचे बाष्पीभवन होते. जमीन, तलाव, नद्या आणि महासागर या प्रक्रियेद्वारे पाण्याचे बाष्पाचा अखंड प्रवाह पाठवतात. वनस्पती बाष्पोत्सर्जनाद्वारे हवेतील पाणी गमावतात. वाहतूक संपादना. वातावरणातून, विशेषतः समुद्रावरून जमिनीवर ढगांच्या स्वरूपात होणारी पाण्याची हालचाल म्हणजे वाहतूक होय. ढगांना वरच्या हवेचे परिसंचरण जमिनीवरील आणि समुद्रातील व्हायरसासारखे वाऱ्यासारख्या पृष्ठभागावर आधारित अभिसरण किंवा इतर यंत्रणाद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या या ठिकाणी नेली जाते. द्रवीभवन. वाहून नेलेल्या पाण्याची बाष्प शेवटी घनीभूत होऊन लहान थेंब आणि ढग तयार होतात. पर्जन्यमान. वातावरणातून पृथ्वीच्या पृष्ठभागावर पाणी वाहून नेण्याची प्राथमिक यंत्रणा म्हणजे पर्जन्यमान. जेव्हा ढग जमिनीवर थंड हवेला भेटतात तेव्हा पावसाच्या रूपाने पाऊस पडतो. बर्फ पडतो आणि पाणी जमिनीवर किंवा समुद्रात परत येते. पळून जा. जमिनीवर परत येणारे बहुतेक पाणी वाहून जाताना डोंगरावरून वाहते. त्यातील काही जमिनीतून घुसून भूजलाला चार्ज करतात, तर उर्वरित नद्या वाहत असताना महासागरात परत येतात, जिथे त्यांचे बाष्पीभवन होते. भूजल. विशेष परिस्थितीत ॲटोशियन विहिरींमध्ये भूजल देखील वरच्या दिशेने वाहू शकते. भूजलाचा प्रवाह प्रवाहापेक्षा खूपच धीमा असतो. हायड्रोलॉजिकल चक्र ही समुद्र, वातावरण आणि जमीन यांच्यातील पाण्याची अभिसरणाची सोपी प्रक्रिया आहे. त्यामध्ये अनेक उपचक्रे कार्यरत आहेत. पाण्याचे स्रोत. 97.2169% पाणी समुद्रातील क्षारयुक्त पाणी आहे आणि फक्त 2.7831% ताजे पाणी आहे. ताज्या पाण्याचा सर्वात मोठा भाग म्हणजे 69.56% अंटार्क्टिका. आर्क्टिकमध्ये बर्फ आणि कायमस्वरूपी बर्फाच्या आच्छादनाच्या स्वरूपात आहे. आणि पर्वतीय प्रदेशात 30.1% ताजे भूजल म्हणून अस्तित्वात आहे. पृथ्वीवरील एकूण ताज्या पाण्यापैकी केवळ 0.34% पाणी तलाव, जलाशय आणि नदी प्रणालीमध्ये केंद्रित आहे.
जेथे ते आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वात सहज उपलब्ध आहे आणि पाण्याच्या परिस्थितींसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. महासागर. खंड आणि महासागर हे पृथ्वीचे प्रथम श्रेणीतील मदत वैशिष्ट्ये आहेत. मोठ्या जलस्रोताने महासागर म्हणतात. भूगोलशास्त्र शास्त्रज्ञ पृथ्वीच्या सागरी भागाची पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, दक्षिण महासागर, अंटार्क्टिका महासागर आणि आर्क्टिक महासागर अशा 5 महासागरांमध्ये विभागणी केली आहे. समुद्र म्हणजे अंशतः किंवा पूर्णपणे जमिनीने वेढलेले खारट पाणी. तुला माहिती आहे का, कोट्यावधी वर्षांपूर्वी महासागर एकत्र आले होते. एकच महासागर पंथालासा या नावाने ओळखला जातो. समुद्राला दिलासा. समुद्राचे खोरे अनेक अर्थाने जमिनीच्या पृष्ठभागासारखेच आहेत. समुद्रात पाणबुडीच्या टेकड्या, पठार, दरी आणि टेरेस आढळतात. समुद्र तळ 4 भागात विभागले आहे. कॉन्टिनेंटल शेल्फ 200 मीटर पर्यंत खोली असलेल्या कॉन्टिनेंटल शेल्फने समुद्राचे सुमारे 7.6% क्षेत्र व्यापले आहेत. हा जमीन आणि समुद्र यांच्यातील सीमा क्षेत्र आहे. आर्क्टिक महासागरातील सर्वात मोठे खंडीय शेल्फ सायबेरियन शेल्फ आहे, ज्याची रुंदी 1500 किलोमीटर आहे. कॉन्टिनेंटल शेल्फ महत्त्वाचे आहे कारण या भागात मत्स्यसंपदा अधिक आहे. येथे कच्चे तेल, नैसर्गिक वायू आढळतात. येथे बंदर बांधणे शक्य आहे. खंडीय उतार. कॉन्टिनेंटल उतार 2000 मीटर ते 3000 मीटर खोलीपर्यंत पसरलेला आहे, ज्यात एक गुंतागुंतीची आराम आहे. समुद्राच्या क्षेत्रफळाच्या 15% भागाचा यात समावेश आहे. खंडीय उतार सीमाखंड दर्शविते. या भागात पाणबुडीचा खोर याही आढळून आल्या होत्या. हिमनद्या आणि नद्यांचा क्षरणाच्या प्रक्रियेमुळे हे तयार होतात. खोल समुद्राचे मैदान किंवा पाताळ मैदान
खोल समुद्रातील मैदान म्हणजे समुद्राच्या खोऱ्याच्या हळूहळू सरपटणारे क्षेत्र. हे जगातील सर्वात सर सपाट आणि गुळगुळीत प्रदेश आहेत. खोली 3,000 ते 6,000 मीटर दरम्यान असते. समुद्राच्या खोऱ्याच्या सुमारे 76.2% भाग व्यापला आहे. महासागरीय खोल किंवा खंदक हे मोठे अरुंद खड्डे आहेत जे 6,000 मीटर खोलीपर्यंत महासागराच्या खोलवर पडतात. बहुतेक खोल खड्डे महासागरांच्या मधोमध नसतात. ते खंडांच्या जवळ आढळतात. म्हणूनच फ्लॅट हालचालींच्या अभ्यासात ते फार महत्वाचे आहेत. तुला माहिती आहे का, आयसोबाथ ही पृष्ठभागाची खाली समान उभ्या अंतरावर समुद्राच्या तळावरील बिंदूंना जोडणारी रेषा आहे. कधीकधी सखोल आकृतिबंध म्हणून संबोधले जाते. पाहूया काही मोठी सागरिक खंदक. पॅसिफिक महासागरात 11,022 मीटर खोली असलेला चॅलेंजर किंवा मॅरियाना खंदक. प्युर्टो रिको किंवा नॉवेस ट्रेंच अटलांटिक महासागरात 10,475 मीटर खोलीसह आहे. हिंदी महासागरातील जावा खंदक 7,450 मीटर खोल आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले आहे हायड्रोलॉजिकल चक्र, पाण्याचे स्रोत, महासागर, समुद्राला दिलासा. आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.